नमस्कार मित्रांनो, कल्पना करा एका अग्नीची ज्वाला जी जिथेही जाते ती आपल्या तेजाने आणि धाडसाने सर्वांना चकित करून टाकते। हीच आहे मेष राशीची ओळख, जन्मतः नेतृत्व करणारे, आव्हानांशी खेळणारे आणि जीवन आपल्या अटींवर जगणारे लोक। पण ज्योतिष सांगते की या अग्नीच्या मागे दडलेल्या अशा काही सत्यता आहेत ज्या प्रत्येक वयात तुमचा मार्ग बदलून टाकतात। कधी यशाचे शिखर तर कधी नातेसंबंधांची परीक्षा, कधी संतती सुखाचा आशीर्वाद तर कधी त्याच्याशी संबंधित आव्हाने। या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला मेष राशीच्या जीवनातील त्या कडव्या सत्यांचा उलगडा करून दाखवणार आहोत जे ग्रहनक्षत्रांच्या गतीनुसार ठरतात आणि ज्यापासून वाचणे जवळजवळ अशक्य असते। त्यामुळे जर तुम्ही सत्याचा सामना करण्याचे धाडस ठेवता तर या प्रवासाची सुरुवात करूया, कारण शेवटपर्यंत तुम्हाला स्वतःला या कथेतला एक भाग असल्याची जाणीव होईल। व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा, कारण जे खुलासे होणार आहे ते तुम्हाला आतून हादरवून टाकतील आणि काही अशी कडक सत्य सांगितले जातील जी त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनून जातात। पण त्याआधी मित्रांनो, जर तुम्हालाही हवं असेल की माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर राहावा तर हा व्हिडिओ लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा। पहिलं सत्य, मेष राशीच्या जातकांचा जन्म अग्नी तत्वाच्या प्रभावाखाली होतो आणि त्यामुळे त्यांच्या आत लहानपणापासूनच एक वेगळी ऊर्जा, जिद्द आणि धाडस दिसून येतं। जन्मापासून ते 18 वर्षांपर्यंतचा काळ हा त्यांच्या जीवनाचा असा टप्पा असतो जो त्यांना इतर मुलांपासून वेगळी ओळख देतो। ज्योतिषानुसार या काळात त्यांचा स्वामी ग्रह मंगळ त्यांच्या प्रवृत्तींवर मोठा परिणाम करतो। त्यामुळे लहानपणी हे कधी कधी फारच चंचल, रागीट किंवा उतावीळ दिसतात। शिक्षणात मन लावायला त्यांना थोडा वेळ लागतो, कारण त्यांचा मेंदू नेहमी नवीन गोष्टी शोधण्यात आणि करण्यामध्ये व्यस्त असतो। घरच्यांची रागावणी कधी कधी त्यांना फार लागते, कारण त्यांचा स्वभाव आत्मसन्मानाने भरलेला असतो। या वयात त्यांची जिद्द एवढी वाढते की ते आपल्या गोष्टीवरच अडून राहतात, बरोबर असो वा चूक। ज्योतिष सांगतं की या काळात जर त्यांच्या ऊर्जेला योग्य दिशा दिली नाही तर ते शिक्षण, खेळ किंवा छंदात स्थिरता आणू शकत नाहीत। पण याच काळात त्यांचे सकारात्मक पैलूही प्रबळ असतात। या मुलांमध्ये जन्मतःच नेता होण्याची क्षमता असते। शाळेतील खेळाचं मैदान असो किंवा घरातील एखादं काम, हे नेहमी पुढे येऊन नेतृत्व करतात। त्यांची कल्पनाशक्ती, ताकद आणि धाडस त्यांना अगदी लहान वयात मोठे स्वप्न पाहायला प्रवृत्त करते। जर कुटुंबाने त्यांना प्रेम, मार्गदर्शन आणि योग्य संधी दिल्या तर ते शिक्षण, खेळ आणि सर्जनशीलतेत चमक दाखवू शकतात। दुसरं सत्य, मेष राशीच्या जातकांसाठी 18 ते 30 वर्षांचं वय हे जीवनातील सर्वात जोशपूर्ण आणि निर्णायक काळ असतो। या काळात मंगळ ग्रहाची प्रखर ऊर्जा त्यांच्या स्वभावात वेग, आत्मविश्वास आणि धोका पत्करण्याचं धाडस भरते। महाविद्यालय, करिअरची सुरुवात, स्पर्धा परीक्षा किंवा व्यवसाय, प्रत्येक क्षेत्रात हे स्वतःला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात। पण हीच घाईगडबड अनेकदा त्यांच्या आयुष्यात नकारात्मक परिणाम आणते। चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवणे, घाईघाईत निर्णय घेऊन काम सुरू करणे आणि अधीरतेमुळे मध्येच सोडून देणे ही त्यांची सर्वात मोठी आव्हाने असतात। या काळात प्रेमसंबंधातही मेष जातक भावुक आणि आकर्षक असतात। पण लवकर राग येणे आणि अहंकारामुळे नात्यांमध्ये दरी निर्माण होऊ शकते। तिसरे सत्य, ज्योतिषानुसार 25 ते 30व्या वर्षी मेष राशीवाल्यांसाठी शनीची अढी 7.5ची सुरुवात झाल्यास करिअर आणि वित्तीय स्थितीत चढउतार होऊ शकतो। काहींना नोकरी बदलावी लागू शकते तर काहींना शिक्षणासोबत आर्थिक जबाबदाऱ्या पेलाव्या लागतात। पण मंगळाचा वरदहस्त त्यांना वारंवार पडूनही पुन्हा उभं राहण्याची ताकद देतो। या वयात खेळ, सेना, पोलीस, अभियांत्रिकी, खेळ व्यवस्थापन किंवा उद्योजकता अशा क्षेत्रांमध्ये यश मिळण्याची शक्यता जास्त असते। मेष राशीचा सकारात्मक पैलू म्हणजे हा काळ त्यांना ओळख निर्माण करण्याचा, आत्मविश्वास वाढवण्याचा आणि जीवनाच्या मोठ्या ध्येयांकडे पहिले पाऊल टाकण्याचा असतो। जर मेष जातकांनी आपली ऊर्जा योग्य दिशेने वळवली, रागावर नियंत्रण ठेवलं आणि अनुभवी लोकांचा सल्ला घेतला
तर 18 ते 30चा काळ त्यांच्यासाठी सुवर्णयुग ठरू शकतो. चौथे सत्य. मेष राशीच्या जातकांचे जीवन 30 ते 40 वर्षांच्या काळात एका नव्या वळणावर येते. ज्योतिषानुसार हा काळ जीवनातील मोठ्या जबाबदाऱ्या, संघर्ष आणि आत्मनिर्मितीचा असतो. या काळात शनी आणि राहूचा प्रभाव अनेकदा जातकाला मानसिक दबाव आणि अस्थिरतेकडे ढकलू शकतो. नोकरी किंवा व्यवसायात अचानक आव्हानं येऊ शकतात, कधी बढतीत अडथळा तर कधी आपल्या लोकांशीच स्पर्धा. विवाह जीवनातही या काळात मोठे टप्पे येतात. नवरा-बायकोमधील अहंकार आणि जिद्दीमुळे टक्कर निर्माण होऊ शकते, विशेषतः जेव्हा दोघेही आपल्या मतांवर अडून बसतात. आर्थिकदृष्ट्या हा दशक चढउतारांनी भरलेला असतो. कधी अचानक धनलाभ तर कधी खर्चात अनपेक्षित वाढ. पण या वयाचं वैशिष्ट्य म्हणजे जातकाचा संयम आणि निर्णयक्षमता अतिशय परिपक्व होतो. मंगळाची ऊर्जा त्यांना प्रत्येक अडचणीतून बाहेर पडण्याची ताकद देते. जर जातकाने या काळात योग्य दिशा आणि योग्य संगत निवडली तर ते आपला करिअर स्थिर करू शकतात आणि आयुष्यभरासाठी सुरक्षिततेची बीजं पेरू शकतात. घरपरिवाराच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्याचे समाधानही याच वयात मिळते. या काळात मेष जातकांनी घाईगडबडीत मोठे निर्णय घेऊ नयेत. रागावर नियंत्रण ठेवा आणि संयमाने पुढे चला, कारण या काळात केलेल्या मेहनतीचे फळ पुढच्या वर्षात अनेक पटींनी वाढून मिळतं. पाचवे सत्य. मेष राशीवाल्यांच्या जीवनातील 40 ते 50 वर्षांचा काळ हा असा टप्पा असतो जेव्हा त्यांचा अनुभव, संघर्ष आणि मेहनतीचं खरं फलित दिसू लागतं. या वयात त्यांच्या आतली परिपक्वता पूर्णपणे स्थिरावते. पण आव्हानांचं स्वरूप मात्र बदलतं. करिअरच्या दृष्टीने हा काळ स्थिरता आणणारा ठरतो, बशर्ते की त्यांनी 30 ते 40 या काळात योग्य निर्णय घेतले असतील. ज्या मेष जातकांनी संयमाने काम केले आहे त्यांच्यासाठी ही वेळ आर्थिकदृष्ट्या मजबूत होण्याची आणि सन्मान मिळवण्याची असते. पण ज्यांनी घाईघाईत किंवा आवेशात निर्णय घेतले आहेत त्यांना या काळात मोठ्या आर्थिक तोटा किंवा प्रतिष्ठेच्या समस्या भोगाव्या लागू शकतात. सहावे सत्य. दाम्पत्य आणि नातेसंबंधात हा काळ परीक्षेचा असतो. जर आधीच्या वर्षात आपसी समज आणि संवाद मजबूत राहिला असेल तर हे नातं अजून घट्ट होतं. पण जर अहंकार, अविश्वास किंवा सततचा ताण असेल तर हा काळ दुरावा किंवा विभक्त होण्याची स्थिती आणू शकतो. कुटुंबामध्ये जबाबदाऱ्या वाढतात. मुलांच्या करिअर आणि विवाहाशी संबंधित चिंता समोर येतात, ज्यामुळे कधीकधी मानसिक ताणही निर्माण होऊ शकतो. आरोग्याच्या दृष्टीने 40 ते 50 वयोगटात मेष राशीच्या लोकांना हाडे, सांधे आणि रक्तदाबाशी संबंधित समस्या वाढण्याचा धोका असतो. ताण आणि असंतुलित जीवनशैली देखील अडचणी निर्माण करू शकते. त्यामुळे योग, ध्यान आणि संतुलित आहार अवलंबणे गरजेचे आहे. ज्योतिषाच्या दृष्टिकोनातून या काळात शनीची 7.5 किंवा ढया यांचा परिणाम झाला तर जातकांना जीवनात मोठी परीक्षा द्यावी लागू शकते. पण जर गुरु किंवा सूर्याची कृपा लाभली तर हे वय कायमस्वरूपी यश, सामाजिक प्रतिष्ठा आणि अंतर्गत समाधान देणारे ठरू शकते. एकूणच पाहता हा दशक मेष राशीच्या लोकांना शिकवतो की खरा विजय केवळ ध्येय गाठण्यात नाही तर ती ध्येय स्थिर आणि सुरक्षित ठेवण्यात आहे. सातवे सत्य. मेष राशीच्या जातकांसाठी 50 ते 60चे वय अशी अवस्था असते जेव्हा जीवनाचा अनुभव, परिपक्वता आणि जबाबदाऱ्या एकत्रितपणे शिखरावर पोहोचलेल्या असतात. या वेळेपर्यंत तुम्ही अनेक चढउतार पाहिलेले असतात आणि आता तुम्ही हे समजलेले असते की कोणते नाते, कोणते काम आणि कोणत्या सवयी जीवनात ठेवायच्या आणि कोणत्या सोडायच्या. ज्योतिषानुसार या वयात शनी आणि बृहस्पतीचा प्रभाव तुमच्या संयम आणि निर्णयक्षमता मजबूत करतो. पण जर जन्मकुंडलीत मंगळ दुर्बल असेल तर शारीरिक ऊर्जा थोडी कमी होऊ लागते आणि जुन्या आजार पुन्हा उद्भवू शकतात. करिअरच्या बाबतीत हा काळ स्थैर्याचा असतो. पण अचानक घेतलेले निर्णय किंवा कोणत्याही नवीन धोक्यात पडणे हानिकारक ठरू शकते. आठवे सत्य. या वयात कुटुंबात तुमची भूमिका एका मार्गदर्शक आणि आधारस्तंभासारखी असते. पण अनेकदा तुमच्या स्पष्ट आणि वेगाने बोलण्याच्या स्वभावामुळे मुलांशी किंवा जीवनसाथीशी मतभेद होऊ शकतात. या वयात मेष राशीच्या लोकांनी हे शिकणे आवश्यक असते की
अनुभव आणि ज्ञानाचा वापर कठोरपणे नव्हे तर प्रेम आणि संयमाने करावा. आर्थिकदृष्ट्या हा काळ चांगला ठरू शकतो, फक्त तुम्ही खर्च आणि गुंतवणुकीत संतुलन राखले पाहिजे. आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही हे वय तुमच्यासाठी अनुकूल असते, कारण मंगळाचा प्रभाव तुम्हाला धार्मिक यात्रा, पूजापाठ किंवा ध्यान साधनेकडे आकर्षित करू शकतो. जर तुम्ही या काळात तुमची ऊर्जा सकारात्मक दिशेने लावली तर केवळ तुमचे आरोग्य आणि मानसिक शांती टिकून राहील असे नाही, तर कुटुंबही तुमच्या सहवासात सुख आणि सुरक्षितता अनुभवेल. 90 सत्य 60च्या वयानंतर मेष राशीच्या लोकांच्या जीवनात वेळ एका नव्या टप्प्यावर येतो. आतापर्यंतची धावपळ, स्वप्नांच्या मागे धावणे आणि जबाबदाऱ्यांचा भार हळूहळू कमी होऊ लागतो. पण त्याचबरोबर जीवनात एक पोकळीही येऊ लागते. अनेक मेष जातक या वयात अनुभवतात की त्यांची ऊर्जा पूर्वीसारखी राहिलेली नाही, पण त्यांचा उत्साह आतून अजूनही तरुणच असतो. अनेकदा जुने मित्र दूर होतात, मुले त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात व्यस्त होतात आणि ही पोकळी मनाला बोचते. पण याच क्षणात मेष राशीचे लोक आपल्या आत एक नवी ताकद शोधतात, आपल्या अनुभव आणि प्रेमाने कुटुंबाला आधार देण्याची ताकद. या वयात आरोग्याची चिंता वाढते, पण मनाची ऊर्जा त्यांना नेहमीच मजबूत ठेवते. हळूहळू ते शिकतात की खरा आनंद धावपळीत नाही, तर एका कप चहासोबत मावळत्या सूर्याला बघताना आपल्या प्रियजनांसोबत घालवलेल्या क्षणांत आहे. याच काळात ते आपले जीवन एक सुंदर, शांत आणि अर्थपूर्ण प्रवास म्हणून पाहतात. 10वे सत्य अंतिम काळ मेष राशीच्या जातकांचे जीवन जरी त्यांचे आयुष्य ऊर्जा, धैर्य आणि जिद्दीने भरलेले असते, तरी ज्योतिष सांगते की त्यांच्या अंतिम क्षणांचाही स्वभावाप्रमाणेच अद्वितीय आणि गहन अनुभव असतो. ज्योतिषानुसार मंगळ ग्रहाचे स्वामी असल्यामुळे मेष राशीचे लोक शेवटच्या क्षणापर्यंत हिंमत सोडत नाहीत. वय कितीही झाले तरी त्यांच्या आतली आग अखेरच्या श्वासापर्यंत पेटती राहते. या काळात सर्वात खोल ओढ असते ती संततीबाबत. मुलगा मुलगी कितीही दूर असले तरी मनात हीच इच्छा असते की ते जवळ असावे, त्यांचा हात धरून हे शेवटचे प्रवास पूर्ण व्हावे. जर संततीसोबतचे नाते गोड असेल तर हा क्षण आशीर्वादात बदलतो, आणि जर आयुष्यात त्यांच्याशी दुरावा किंवा कटुता राहिली असेल तर ही वेदना डोळे ओलसर करून टाकते. मेष राशीचे लोक शेवटच्या काळातही आपल्या मुलांसाठी काही ना काही चांगले करण्याचा विचार ठेवतात. मग ते आशीर्वादाच्या रूपाने असो वा शेवटच्या सल्ल्याच्या रूपाने. त्यांचे मन इच्छिते की त्यांची संतती जीवनात धैर्यशील, प्रामाणिक आणि मजबूत व्हावी जशी ते स्वतः होते. ज्योतिष मानते की जेव्हा मेष राशीचे जातक विदा घेतात तेव्हा त्यांचा चेहरा अनेकदा शांत असतो. जणू ते सांगत असतात की मी माझे रण जिंकले आहे, आता ही मशाल तुझ्या हातात आहे. ज्योतिषीय दृष्टिकोनातून जर शेवटच्या काळात सूर्य किंवा मंगळ अशुभ भावात असेल तर जातकाला मोठ्या आजाराचे किंवा अचानक आलेल्या शारीरिक दुर्बलतेचे सामोरे जावे लागते. पण मंगळाचा मेष राशीवरचा गहिरा प्रभाव हेही सुनिश्चित करतो की हे लोक शेवटच्या श्वासापर्यंत हार मानत नाहीत. शरीर दुर्बल झाले तरी मन आतून मजबूत राहते आणि त्यानंतर एक अनोखा मौन उतरतो, जणू आत्मा स्वतःला ब्रह्मांडाशी एकरूप होण्याची तयारी करत असतो. चेहरा अनेकदा शांत होतो, जणू साऱ्या लढाया संपल्या आहेत आणि आता फक्त एका दिव्य आलिंगनाची वाट आहे. जेव्हा मेष राशीचे जातक आपल्या अंतिम क्षणांच्या जवळ येतात तेव्हा त्यांच्या आत एक अजब शांतता उतरते. हा क्षण भावुकही असतो आणि पवित्रही, कारण तो फक्त शेवट नसतो तर एका नव्या प्रवासाची सुरुवात असते, जिथे मेषची अग्नी पुन्हा एखाद्या नव्या जीवनात प्रज्वलित होण्यासाठी परतते. 11वे सत्य मेष राशीच्या प्रिय जातकांनो, तुमचे जीवन कितीही वादळातून गेले तरी तुमच्यातील अग्नी कधीच विझत नाही. तुम्ही संकटांतही धैर्याने मार्ग तयार केला आहे आणि हेच तुमचे सर्वात मोठे धन आहे. काळ कितीही कठोर असो, भाग्य पुन्हा पुन्हा तुम्हाला आपली ताकद दाखवण्याची संधी देते. नात्यांतील दुरावा तुमच्या प्रामाणिक मनाने आणि कृतींनी भरून निघतो आणि संतती, कुटुंब, करिअर प्रत्येक क्षेत्रात तुमच्या कर्माचे फळ अखेरीस तुम्हाला अभिमानाने भरून टाकेल. लक्षात ठेवा,
तुम्ही जन्मतःच नेतृत्व आणि संघर्षात विजय मिळवण्यासाठी बनलेले आहात आणि येणारे उद्याचे दिवस तुमच्यासाठी नवीन संधी आणि विजयाच्या कथा घेऊन येतील. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा, कारण मेषची खरी शक्ती त्याच्या अढळ इराद्यांमध्ये दडलेली आहे. आता जाणून घेऊया मेष राशीसाठी शुभ वस्तू आणि ग्रहशांतीचे उपाय, जे या जातकांच्या जीवनात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावतात. मेष राशीच्या जातकांसाठी ज्योतिषशास्त्रात काही विशिष्ट वस्तू, रंग, रत्न आणि अंक अतिशय शुभ मानले गेले आहे, जे जीवनात भाग्यवृद्धी, यश आणि सकारात्मक ऊर्जा वाढवतात. मेष राशीचा स्वामी मंगळ ग्रह आहे, त्यामुळे त्यांच्या शुभ वस्तूंमध्ये लाल आणि नारिंगी रंगाचे विशेष महत्त्व आहे. जीवनात प्रगतीसाठी मेष राशीचे लोक तांब्याचा कडा किंवा अंगठी धारण करू शकतात. त्याचप्रमाणे लाल मुंगा, कोरल, रत्न, सोने किंवा तांब्यात जडवून घालणे त्यांच्यासाठी अत्यंत शुभ फलदायी ठरते. मंगळवारी लाल चंदन, गूळ, मसूर डाळ किंवा लाल वस्त्रे दान केल्याने मंगळदोष शांती होतो आणि धैर्य व आत्मविश्वासात वाढ होते. घरात पूर्व दिशेच्या भिंतीवर लाल रंगाचा शोपीस, लाल फुले किंवा तांब्याचा कलश ठेवल्याने सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. पूजापाठामध्ये रुद्राक्ष माळा आणि लाल आसनाचा उपयोग केल्यानेही मंगळ ग्रह प्रसन्न होतो. मेष राशीसाठी शुभ अंक 1 आणि 9 मानले गेले आहे, तर शुभ रंग लाल, नारिंगी आणि सोनेरी आहेत. या रंगांचा नियमित वापर कपडे, सजावट किंवा दैनंदिन वस्तूंमध्ये केल्याने सौभाग्य वाढते. याशिवाय मंगळवार आणि रविवार या दिवशी नवे काम सुरू करणे किंवा महत्त्वाचे निर्णय घेणे त्यांच्या दृष्टीने विशेष लाभदायक ठरते. मेष राशीच्या जातकांसाठी व्यवसाय किंवा नोकरीत यश मिळवण्यासाठी लाल रंगाचे कपडे किंवा रुमाल सोबत ठेवावा आणि महत्त्वाच्या कामाच्या वेळी ओम मंगळाय नमः या मंत्राचा जप करावा. शक्य असल्यास माणिक, रुबी, रत्न धारण करावे, पण ते घालण्यापूर्वी नक्कीच एखाद्या योग्य ज्योतिषाचा सल्ला घ्यावा. हे उपाय तुमचे धैर्य आणि भाग्य दोन्ही मजबूत करतील आणि संपत्तीचा प्रवाह स्थिर ठेवतील. मेष राशीच्या जातकांसाठी प्रेम आणि दाम्पत्य जीवनात यश मिळवण्यासाठी ज्योतिषानुसार काही विशेष उपाय सांगितले गेले आहेत, जे नात्यांमध्ये गोडवा आणि स्थैर्य आणण्यासाठी उपयुक्त ठरतात. सर्वप्रथम तुम्ही प्रत्येक शुक्रवारच्या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूची संयुक्त पूजा करावी आणि गुलाबी किंवा लाल फुले अर्पण करावी. प्रेम आणि आपसी समज वाढते. जर तुम्ही अविवाहित असाल तर प्रत्येक सोमवारी शिवलिंगावर जल आणि बेलपत्र अर्पण करताना ओम नमः शिवाय याचा जप करा. हे तुमच्या चांगल्या जीवनसाथीच्या योगाला बळकट करते. पती पत्नीमधील गोडवा टिकवण्यासाठी शयनकक्षात नेहमी हलक्या गुलाबी किंवा क्रीम रंगाचा पडदा आणि चादर ठेवा आणि पूर्व किंवा उत्तर दिशेला जोडप्याचा हसरा फोटो लावा. शुक्रवारी सिंदूर आणि लाल बांगड्या एखाद्या विवाहित स्त्रीला दान करणेही मंगळ आणि शुक्र ग्रहांना शुभ करते, ज्यामुळे दाम्पत्य जीवनात स्थिरता येते. तसेच मंगळवारी हनुमानजींना लाल चोला अर्पण करणे आणि त्यांच्या चरणी गुळचना अर्पण करणे नातेसंबंधात निर्माण झालेला तणाव कमी करण्यास उपयुक्त ठरते. शक्य असल्यास रोज सकाळी सूर्योदयाच्या वेळी जीवनसाथीसह सूर्याला जल अर्पण करा. हे केवळ आपसी तालमेल वाढवत नाही, तर नातेसंबंधात सकारात्मक ऊर्जा देखील भरते. मेष राशीवाल्यांच्या जीवनात काही वस्तू अशा असतात ज्या त्यांच्या भाग्याला प्रबळ करतात आणि काही अशा ज्या त्यांच्या जीवनात अडथळे व नकारात्मकता निर्माण करू शकतात. ज्योतिषानुसार मेष राशीचा स्वामी ग्रह मंगळ आहे, म्हणून त्यांच्या ऊर्जेला संतुलित व शुभ बनवण्यासाठी त्यांनी आपल्या जीवनातून अशुभ वस्तू हटवायला हव्यात. जर तुमच्या घरात लोखंडी कबाड, फुटलेला आरसा किंवा जुनी घड्याळे पडली असतील तर ती तुमच्या भाग्यात अडथळे निर्माण करू शकतात. काळ्या आणि गडद तपकिरी रंगाचे जुने किंवा फाटलेले कपडेही तुमच्यासाठी अशुभ ठरतात, कारण ते मंगळाच्या तीव्र ऊर्जेला दाबून टाकतात. घरातली जुनी किंवा गंजलेली यंत्रसामग्री, तुटलेल्या मूर्ती किंवा खराब झालेले इलेक्ट्रॉनिक साहित्य तुमच्या प्रगतीत अडथळा आणू शकतात. मेष राशीच्या जातकांनी याची काळजी घ्यावी की त्यांनी घरात अनावश्यक कर्जाचे कागदपत्रे, जुन्या वादाशी संबंधित दस्तऐवज आणि नको असलेल्या नकारात्मक छायाचित्रे ठेवू नयेत,
कारण ती मानसिक ताणतणाव आणि ऊर्जेचा क्षय घडवतात. त्यांचे शुभ अंक 1 आणि 9 आहेत. त्यामुळे शक्य तितके या अंकांशी निगडीत गोष्टी अंगीकारा आणि आपल्या आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा टिकवा. अशुभ प्रभावापासून वाचण्यासाठी घर स्वच्छ, सुंदर आणि व्यवस्थित ठेवा. कारण मंगळ ग्रह स्वच्छ आणि ऊर्जावान वातावरणातच आपला सर्वोत्कृष्ट परिणाम देतो. या प्रकारे तुम्ही आपल्या राशीनुसार अनुकूल वातावरण निर्माण करून यश, सुख आणि मानसिक शांती प्राप्त करू शकता. मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि पुढेही अशीच रोचक माहिती मिळवण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. आणि जय माता लक्ष्मी व जय हरी विष्णू नक्की लिहा. धन्यवाद.